श्रीराम जय शिवराय मित्रांनो, तर डेमोमध्ये बघितल्याप्रमाणे रील क्रिएट करण्यासाठी आपल्याला अलाइट मोशन ओपन करून घ्यायचं आहे. अलाइट मोशन ओपन करून घेतल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा प्रोजेक्ट्समध्ये यायचं आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये वापरले जाणारे बीटमार्क आणि शेकी प्रीसेट आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवरून इझिली इम्पोर्ट करू शकता अलाइट मोशनमध्ये. तर अलाइट मोशनमध्ये आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा बीटमार्क प्रीसेट ओपन करून घ्यायचे आहे. ओपन करून घेतल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे इंटरफेस दिसून येणार आहे. बघू शकता अशा प्रकारे इंटरफेस दिसून येतोय. तर फर्स्ट स्टेप काय करायचं आहे की सगळ्यात पहिल्यांदा जिथं आपला हा पहिला जो इमोजी PNG आहे तो इथं आपल्याला काहीच चेंज करायचा नाही. इथं फक्त काय करायचं आहे 2.18 या सेकंदाच्या बीटमार्कवर येऊन खालील प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि इथं आपल्याला तुमचा इमेज ॲड करून घ्यायचा आहे. आता हा इमेज मी तर डेमोसाठी यूज केला आहे. इथं तुम्ही स्वतःचा इमेज यूज करून हा स्टेटस आहे तो क्रिएट करू शकता. आता इमेज ॲड करून घेतल्यानंतर वरती 3 डॉटला क्लिक करून फिल कंपोजिशन एरिया या ऑप्शनला क्लिक करायचं आहे आणि इमेज काय करायचं आहे लॉंग प्रेस करून या लेअरच्या म्हणजे ह्या ज्या लेअरच्या खाली घेऊन यायचं आहे. म्हणजे प्रॉपर असे लेअरिक्स तुमच्या इमेजवरती दिसून येणार आहे. बघू शकता अशा प्रकारे जिथं सिंगल क्लिक आहे आता इथं बघू शकता डबल बीट आहे. तर इथं काय करायचं इथं सोडायचं आहे. जिथं सिंगल बीट आहे तिथं फक्त काय करायचं तुमचा फुल स्क्रीन इमेज आहे तो ॲड करून अशा प्रकारे खाली घेऊन यायचा आहे आणि वरती 3 डॉटला जाऊन फिल कंपोजिशन एरियावर क्लिक करायचं आहे. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे याचा ओव्हरऑल लुक दिसून येणार आहे. बघू शकता सिंगल क्लिकला फक्त तुमचा इमेज आहे तो ॲड करून घ्यायचा आहे. इमेज ॲड करून घेतल्यानंतर खाली घेऊन यायचा आहे आणि वरती 3 डॉटला जाऊन फिल कंपोजिशनवर क्लिक करून अशा प्रकारे सेट करायचं आहे. तर सिंगल क्लिकला तुमचा प्रत्येकी एक इमेज ॲड करून घ्यायचे आहे. बघू शकता अशा प्रकारे मीही ॲड करून घेतो आहे आणि वरती 3 डॉटला जाऊन अशा प्रकारे सेट करून घेतो आहे. तर इथं अशा प्रकारे बघू शकता मीही तुम्हाला इमेज ॲड करून घेऊन घेतो आहे. तुम्ही अशाच प्रकारे काय करायचं आहे प्रॉपर प्रत्येकी सिंगल बीटला अशा प्रकारे इमेज ॲड करून प्रॉपर असा सेट करायचा आहे. तर इथं बघू शकता इथेही आपल्याला सिंगल बीट अशी दिसून येत आहे. इथंही आपल्याला सिंगल बीटला इमेज ॲड करून घ्यायचे आहेत. तुम्ही अशाच प्रकारे घ्या. तर इथं बघू शकता की अशा प्रकारे या सिंगल बीटला प्रत्येकी इमेज ॲड करून घ्यायचं आहे आणि शेवटचा डबल बीट आहे. तर हे घेतलेले दोन्ही बीट आपल्याला प्रॉपर सेट करायचे आहेत. फक्त इथं कोणत्याही प्रकारचं लेअरिक्स नाही आहेत. तर बघू शकता आपण प्रॉपर असं प्रत्येक इमेज लेअर सिंगल बीटला ॲड केलेलं आहे. आता नेक्स्ट स्टेप काय करायचे जिथं डबल बीट आहे तर डबल बीट आहे तिथं खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये द्यायचं आहे आणि तुम्ही डोळ्याचा इमेज दिलेला आहे अशा प्रकारे तो या डबल बीटला ॲड करायचा आहे. तुम्ही हा इमेज तुमच्या हिशोबाने कुठेही तयार करू शकता. म्हणजे पिक्सलॅबमध्ये 9.16 या साईजचा रेशो घेऊन तिथंही तुम्ही तयार करू शकता. तर बघू शकता डबल जिथं लेअर आहे तिथं आपल्याला काय करायचं आहे ज्या डोळ्याचा इमेज दिला आहे तो आपल्याला ॲड करून घ्यायचा आहे. बघू शकता मी प्रत्येकी ज्या आपला जिथं डबल आहे बीट आहे तिथं ॲड करतो आहे. तर बघू शकता मी प्रत्येक डबल बीटला इथं बघू शकता डबल बीट आहे तर इथं डोळ्याचा इमेज ॲड केला. इथंही डबल बीट आहे इथंही. त्यानंतर अशा प्रकारे प्रत्येक ठिकाणी डबल बीट ॲड केलेलं आहे. तर नेक्स्ट स्टेप काय करायची आहे की आपल्याला स्टार्टिंगला येऊन म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा 2.18 सेकंदाच्या बीटमार्कवर येऊन खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि PNG दिलेला आहे तो ॲड करून त्याची लेंथ शेवटपर्यंत वाढवून घ्यायची आहे. वाढून घेतल्यानंतर वरती स्क्रोल करत अशा प्रकारे सेट करायचं आहे. तर तिथे ट्विस्ट काय आहे की इथं जिथं 2 बीट आहेत जिथं डोळ्यांचा जो PNG आहे तिथं आपल्याला काय करायचं आहे 2 भागात हा PNG कट करायचा. म्हणजे त्या भागात आपल्याला PNG ठेवायचा नाही. बघू शकता अशा प्रकारे जिथं अशा प्रकारे बघू शकताय की जिथंही आहे जिथं डोळ्याचा इमेज आहे तिथं आपल्याला हा PNG ठेवायचा नाही. फक्त आपला जो याचा इमेज आहे बघू शकता अशा प्रकारे आपला मॉडेल इमेज आहे तिथं फक्त आपल्याला तो PNG ठेवायचा आहे. अशा प्रकारे बघू शकता प्रॉपर आपण प्रत्येक इमेज लेअर सेट केलेला आहे. यानंतर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर आता प्रत्येक ठिकाणी प्रत्येक PNG आपल्या लेअरिक्स इमेज प्रॉपर सेट झालेला आहे. फक्त राहिलं आहे ते आपला फक्त इफेक्ट. त्यासाठी इथून बॅक निघून शेकी प्रीसेट ओपन करून घ्यायचा आहे आणि इथं मी तुम्हाला 2 इफेक्ट दिलेले आहेत. तर फर्स्ट इफेक्ट आहे तो इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे. कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन फर्स्ट इफेक्ट आपल्याला काय करायचं आहे प्रत्येकी सिंगल इमेज लेअरला
अप्लाय करायचा आहे. मग जिथं जिथं आपण फक्त इमेज लेअर ॲड केला आहे, बघू शकता अशा प्रकारे प्रत्येकाला इमेज लेअर जिथं ॲड केला आहे, जिथं डोळ्यांचा इमेज ॲड केला आहे तिथं आपल्याला इफेक्ट अप्लाय नाही करायचा. जिथं आपण सिंगल इमेज लेअर अप्लाय केला आहे तिथं आपल्याला हा इफेक्ट अप्लाय करायचा आहे. बघू शकता अशा प्रकारे प्रत्येकी इमेज लेअरला अप्लाय करून घ्यायचा आहे. आणि अप्लाय करून घेतल्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचे आहे, इथून आपल्याला बॅक निघून यायचं आहे. बघू शकता प्रत्येक इमेज लेअरला अप्लाय केला आहे. त्यानंतर बॅक निघून शेकी प्रिसेट ओपन करायचा आहे. आणि हा जो सेकंड नंबरचा इफेक्ट आहे तो इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे. कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन आता हा इफेक्ट काय करायचा आहे, फक्त डोळ्याच्या इमेज लेअरला फक्त अप्लाय करायचा आहे. अशा प्रकारे बघू शकता डबल जिट बीट आणि जिथं डोळ्याचा इमेज आहे त्या प्रत्येक इमेज लेअरला हा इफेक्ट अप्लाय करायचा आहे. म्हणजे याचं काय होणार आहे, दोन्ही जो इफेक्ट आहेत त्याचं युनिक असं कॉम्बिनेशन तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसून येणार आहे. बघू शकता डोळ्याचा ही इफेक्ट ॲड झाल्यानंतर स्टार्टिंगपासून याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर आपला स्टेटस आहे तो इथं क्रिएट झालेला आहे. तर याला सेव्ह करण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे, वरती ॲरो चिन्ह एकदा क्लिक करून व्हिडिओचं ऑप्शन सिलेक्ट करून एक्सपोर्टवर क्लिक करायचं आहे. आता क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे आपला स्टेटस आहे तो HD मध्ये सेव्ह होऊन जाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो, भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये.